नमस्कार, मी सौरव पाटील. आपले आजच्या सेशनमध्ये म्हणजेच दुसऱ्या सेशनमध्ये आपले सरचे स्वागत करतो. आपल्या पॉलिटिकल सायन्स या आणि इंटरनॅशनल रिलेशन्सच्या ऑप्शनलच्या सेक्शन ए, पेपर एचं सेक्शन ए आपण पाहतोय. त्याच्यामधील दुसरा मुद्दा आहे राज्याचे सिद्धांत, राईट? थिअरीज ऑफ स्टेट. त्याच्यामध्ये उदारमतवादी, न उदारमतवादी, मार्क्सवादी, बहुत्ववादी, उत्तर वसाहती आणि स्त्रीवादी असे वेगवेगळे सिद्धांत आहेत. सॉर्ट ऑफ या आयडिओलॉजीज आहेत आणि ज्या स्टेटकडे कशा पाहतात या प्रकारचे प्रश्न युपीएससी मध्ये आलेले आहेत आणि जो आपल्या एमपीएससी साठीचा सुद्धा सिलेबस मध्ये हा महत्वाचा पार्ट आहे. तर आपण आज ते पाहणार आहोत. तर जसं लास्ट सेशन मध्ये आपण पॉलिटिकल थिअरीजचं जे घेतलं होतं मिनिंग अँड अप्रोचेस मध्ये, त्यावेळी आपण पीवायक्यूज आणि मायक्रोलिस्टिंग पाहण्याआधी आपण समजून घेतलं होतं की पॉलिटिकल थिअरी म्हणजे काय. तसंच आज आपण पहिल्यांदा समजून घेऊया राज्य म्हणजे काय, कारण राज्य म्हणजे काय समजून घेतल्याशिवाय त्याच्यावर आलेले क्वेश्चन्स कोणते आहेत ते आपल्याला समजणार नाहीत. तर जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुमच्या गावामध्ये जी ग्रामपंचायत आहे ते राज्याचंच एक स्वरूप आहे, राईट? ग्रामसभा आहे, ग्रामपंचायत आहे, अं, ग्रामपंचायतीतील कर्मचारी आहेत. तुम्ही सहज शहरामध्ये तुम्ही कधी गेलात आणि ट्रॅफिक सिग्नलवर जो पोलीस हवालदार तुम्हाला उभा असलेले दिसतील, तेही राज्याचंच प्रतीक आहेत, राज्यच आहे. ठीक आहे, तुम्हाला जिल्हा सेंट्रल जेल असेल, जिल्हा परिषद असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, ही आपल्या जिल्हा स्तरावर असणारी काही राज्याची प्रतीके आहेत ज्यांना आपण राज्य म्हणू. ज्यावेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीवरचा तुम्हाला तुमच्या काही अडीअडचणी आहेत आणि तुम्हाला मोर्चा काढायचा आहे, तर तुम्ही ज्यावेळी जिल्ह्यामध्ये तो मोर्चा काढता, तुमचं म्हणणं सरकारकडे तुम्हाला मांडायचं असतं, पण तुम्ही तुमचं जे निवेदन आहे ते जिल्हाधिकारी महोदयांना देता, राईट? तर ते काय करतं, ते एक राज्याचं एक सिम्बॉल, राज्याचं एक प्रतीक तिथे जिल्ह्यामध्ये, गावामध्ये ग्रामपंचायत, तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती, तहसीलदार ऑफिस, पोलीस स्टेशन. ठीक आहे, तर ही सगळी राज्याची वेगवेगळी प्रतीक आहेत. तर राज्य म्हणजे ऍक्च्युली आहे काय, राईट? तर ती एक कायदेशीर आणि राजकीय अशी एक संघटन आहे, एक सॉर्ट ऑफ, की जे म्हणजे त्या देशामध्ये, त्या टेरिटरीमध्ये ते एक सर्वोच्च सत्ता गाजवते, राईट? आणि जे कुटुंब असेल, धार्मिक संस्था असतील, वेगवेगळ्या कंपन्या असतील, यांच्यापेक्षाही ते एक वेगळं आहे. आणि वेगळं या अर्थी, कारण मॅक्स वेबर काय म्हणतो, की मोनोपोली ओव्हर व्हायलन्स, म्हणजे अं, हिंसा करण्याचा किंवा आपला बळाचा वापर करण्याचा लेजिटिमेट अधिकार फक्त राज्याला आहे, बाकी कोणालाही नाही. तर ठीक आहे. तर प्राचीन ग्रीक नगरराज्यांपासून ते मध्ययुगातील राजेशाही पर्यंत आणि आत्ताच्या आधुनिक राष्ट्रराज्याच्या संकल्पनेपर्यंत वेगवेगळे औद्योगिकरण झालं, वसाहतवाद झाला, त्याच्यानंतर आता एक इव्हॉल्व ग्लोबलायझेशनच्या फेज मध्ये ते इव्हॉल्व होत गेलेलं आहे, राईट? वेगवेगळ्या विचारसरणी आहेत, जसे उदारमतवाद आहे, जॉन लॉक वगैरे पासून, ऍडम स्मिथ यांच्यापासून, की जे वैयक्तिक स्वातंत्र्याचं संरक्षण करतं आणि सॉर्ट ऑफ एक न्यूट्रल असं असतं, त्याला आपण राज्य म्हणू. मार्क्सवादी म्हणतात की ते काही नाहीये, ते एक वर्गीय शोषणाचे साधन आहे, राईट? इन्स्ट्रुमेंट इन द हँड्स ऑफ द बुर्जवाझी. त्याच्यानंतर अराजकवाद म्हणजे जो अनार्किकल जो थॉट आहे, गांधी स्वतःला एक अनार्किस्ट म्हणायचे, राईट? तर ते म्हणजे राज्याच्या अस्तित्वालाच नाकारतात, कारण ऍट द एंड हे पर्सनल लिबर्टीवर घातक आहे. त्यानंतर स्त्रीवादी दृष्टिकोन आहे, जो म्हणतो की राज्य इज अ मतलब स्टेट इज अ पॅट्रिऑर्कल इन्स्टिट्यूट, एक पितृसत्ता, एक युरोकेंद्रित असं ते राज्य आहे. त्याच्यानंतर एक सामाजिक करारवाद आला, राईट? हॉब्स, लॉक, रुसो यांच्या मते राज्य एक सोशल कॉन्ट्रॅक्ट, आपापसात लोकांनी येऊन एक करार केलेला आहे आणि त्याच्यातून निर्माण झालेला आहे. तर अशा प्रकारे राज्य हे एक सामूहिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणू आपण की वैध बळाचा एकाधिकार ज्याच्याकडे आहे, मॅक्स वेबर जो म्हणतो. अं, मग आता हे जे राज्य आहे, तर त्या राज्य म्हणजे, बघा मॅक्स वेबर काय म्हणते, की राज्य म्हणजे अशा मानवी समुदायाचा समूह आहे जो एका विशिष्ट प्रदेशात वैध बळाच्या वापराचा एकाधिकार यशस्वीपणे दावा करतो. आणि मग लास्की म्हणतात की राज्य म्हणजे भौगोलिकदृष्ट्या निश्चित असा समाज जो सरकार जे प्रजेमध्ये विभागलेला असून इतर सर्व संस्थांवर सर्वोच्चता सांगतो. राज्य म्हणजे एक मानवी समुदायाचा विशिष्ट भाग जो एका संघटित घटकासारखा कार्य करतो. तर सर्वात महत्वाचं राज्याचे युपीएससीच्या पॉलिटिकल सायन्स मधून एक प्रिलिमला एक प्रश्न आला होता, की अशा डेफिनेशन दिल्या होत्या चार, आणि राज्याची नेमकी डेफिनेशन काय आहे. तर महत्वाचे कीवर्ड्स तुम्हाला शोधायचे होते, त्याच्यामध्ये लोकसंख्या असायला पाहिजे, म्हणजे पॉप्युलेशन असायला पाहिजे, प्रादेशिक असला पाहिजे, टेरिटरी असली पाहिजे, राईट? टेरिटरी नसेल तर मग राज्य कशावर गाजवणार ते सर्वोच्च सत्ता. त्यानंतर एक गव्हर्नमेंट, एक शासन संस्था व्यवस्था असायला पाहिजे, आणि सार्वभौमत्व, सॉव्हर्निटी असायला हवी, राईट? ते सार्वभौमत्व आंतरिक आणि बाह्य या प्रकारचे असू शकतं, राईट? तर अशा प्रकारे राज्याची ही चार आपल्याला सॉर्ट ऑफ एक डिफाईन करता येईल, राज्य म्हणजे काय, तर बाबा ह्या चार गोष्टी जिथे आहेत त्याला आपण राज्य म्हणू. ठीक आहे. मग आता ज्यावेळी हे राज्याचे जे आपण वेगवेगळे सिद्धांत पाहणार आहोत ना, ते त्यांची वेगवेगळी मतं असणार आहेत त्या चारही घटकांबाबतीत. ठीक आहे. तर अं,
तर आता आपण पाहणार आहोत की राज्याचे स्वरूप म्हणजे राज्य आपल्याला जे राज्य आपण म्हणतोय त्याचे ऍक्च्युली स्वरूप आहे तरी काय बाबा म्हणजे एक आपण आधी बघितलं होतं की एक सार्वभौम स्वायत्त अशी ती एक संस्था आहे. बल प्रयोगाची वैधता म्हणजे एक मोनोपोली ओव्हर युज ऑफ फोर्स व्हायलन्स. ठीक आहे. ते एक अमूर्त परंतु संस्थात्मक असं त्याचं एक रूप आहे. त्याला एक भौगोलिक मर्यादा आहे, राईट? म्हणजे असं नाहीये ना की तुमचं राज्य आहे म्हणजे तुम्ही एकदम जगभर आहे. त्याला काहीतरी एक टेरिटरी असते, राईट? त्याच्यानंतर आपण एक बघू की सदस्यत्व बंधनकारक आहे म्हणजे सिटिझनशिप म्हणू आपण त्याला. म्हणजे आपण एक सदस्य आहे राज्याचे, राईट? आणि ते असणं बंधनकारक आहे. अदरवाईज आपल्याकडे कोणते हक्क असणार नाहीयेत, राईट? त्याच्यानंतर एक प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन आहे. त्याच्यानंतर त्याचे काही उद्दिष्ट असतात. एक त्यानंतर आपण बघू की समाज आणि राष्ट्र यांच्यामधील संबंध. एक समाज म्हणजे जस्ट एक कम्युनिटी बघू आपण. जे राज्य असणं गरजेचं नाहीये. जस्ट मानवी संबंधांचे एक विस्तृत जाळ आहे. त्यामध्ये कुटुंब, धर्म, अर्थव्यवस्था वगैरे एक समाज झाला. राष्ट्र म्हणजे सांस्कृतिक, भाषिक आणि ऐतिहासिक समानतेने एकत्र बांधलेला समुदाय. म्हणजे पॅलेस्टीनला आपण स्टेट नाही म्हणत अजून. त्याला एक आपण नेशन म्हणू. ठीक आहे. कारण आपल्या तर ते का तर त्यांच्याकडे अजून सार्वभौमत्व नाही आहे. त्यांच्याकडे अजून प्रॉपर फंक्शनिंग अशी गव्हर्नमेंट आहे, पण ती इतका अशी म्हणता येणार नाही की इतकी हे आहे. तर राष्ट्र आणि राज्य म्हणजे राष्ट्र आणि राज्य एकाच वेळी ओळखीचे असतात. म्हणजे भारत हे असं आहे की राष्ट्र पण आहे आणि राज्य पण आहे, राईट? तर अशा प्रकारे एक ऑर्गॅनिस्ट व्ह्यू आहे, एक इन्स्ट्रुमेंटलिस्ट व्ह्यू आहे. तर हे जवळपास राज्याचे स्वरूप झाले. आता आपण बघू पीवायक्यूज कोणते कोणते आले होते, राईट? म्हणजे कोणते कोणते प्रश्न आजपर्यंत विचारले गेलेले आहेत. तर सध्याच्या राजकारणात उदारमतवादी राज्य सिद्धांताचे परीक्षण करा. ठीक आहे. तर लक्षात ठेवा उदारमतवादी अँगल ना राज्य उदारमतवादी लोक राज्याकडे कसे पाहतात. ठीक आहे. उदारमतवादी लोक राज्याकडे कसे पाहतात तर पहिली गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे ते म्हणजे उदारमतवादी म्हणजे कोणते कोणते थिंकर्स आहेत. ठीक आहे. जॉन लॉक आहे, हॉब्स, लॉक, रुसो. ठीक आहे. ऍडम स्मिथ वगैरे हे सगळे लोक. ठीक आहे. तर ते एक म्हणतील की राज्य जे आहे ते इंडिव्हिज्युअल लिबर्टी, इक्वॅलिटी बिफोर द लॉ, प्रोटेक्शन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी यांसाठी बनलेलं आहे. ते एनलायटेनमेंटचा जो काळ होता सगळा, ठीक आहे. त्याच्यातून मग एक ते एक एक न्यूट्रल आर्बिटर आहे, राईट्स, फ्रीडम आणि ते कन्सेंट बनलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे याला थोडंसं तुम्ही ब्रॉडली लिहू शकता. त्याच्यानंतर हम्म, पुरुषांनी नागरी समाजात प्रवेश करण्यामागील कारण म्हणजेच त्यांच्या संपत्तीचे संरक्षण. लॉकचा जो आहे लॉक ऍक्ट काय म्हणतो लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टी या तीन गोष्टींच्या संरक्षणासाठी राज्य उदयास आलेलं आहे. आणि प्रॉपर्टी ही ब्रॉडली यूज करतोय तो बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रॉपर्टीच्या अंडर येतात. म्हणजे लिबर्टी पण आली, लाईफ पण आलं, सगळंच प्रॉपर्टीच्या अंडर येतात. प्रॉपर्टी म्हणजे फक्त मटेरियल प्रॉपर्टी नाहीये लॉकसाठी. ठीक आहे. भाष्य करा जागतिकीकरणाचा राज्याच्या सार्वभौमत्वावर होणारा परिणाम. आता सॉव्हर्निटी म्हणजे काय आपण बघितलं होतं इंटरनल आणि एक्सटर्नल, राईट? आणि ज्यावेळी ग्लोबलायझेशन म्हणजे एक जागतिकीकरण येणार आहे तर तुमचे निर्णय तिकडे ट्रम्प बसून अमेरिकेमध्ये काय निर्णय घेतो याच्यावर आपले पण निर्णय अफेक्ट होतात ना. आपल्या त्या गोष्टी महाग होतात, स्वस्त होतात, एक्सपोर्ट इम्पोर्टवर परिणाम होतो. म्हणजे जागतिकीकरणाच्या काळामध्ये कितपत या सॉव्हर्निटीवर या सार्वभौमत्वावर त्याचा परिणाम कितपत झालेला आहे. ठीक आहे. आपणास वाटते की हे जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक राष्ट्रराज्याचा ऱ्हास होत आहे का म्हणजे सॉर्ट ऑफ तोच प्रश्न आहे बघा रिपीट झाला एक प्रकार की राज्याचा ऱ्हास होत आहे का. भाष्यकारा नव उदारमतवादी राज्याचा दृष्टिकोन म्हणजे न्यू लिबरलिस्ट कसे पाहतात. म्हणजे तुम्ही बघितलं तर लिबरलिस्ट होते त्याच्यानंतर मग पॉझिटिव्ह लिबरल्स आले म्हणजे स्टेट केन्स, जेएस मिल ट्रान्झिशनरी थिंकर होता. त्याच्यानंतर मग सगळे लास्की वगैरे सगळे लोक म्हणजे राज्य असायला पाहिजे. आणि मग राज्य ज्यावेळी त्यांना असं वाटायला लागलं की काहींना वाटायला लागलं की राज्य आता खूप झालं आता म्हणजे राज्याचं इंटरव्हेन्शन खूपच वाढले तर लेट्स लिव्ह दी मार्केट अलोन आणि मार्केट इफिशियन्सीसाठी मग न्यू लिबरल्स आले. तर नव उदारमतवादी यांच्या अँगलनं राज्याकडे ते कसे पाहतात. नवोदरमध्ये राज्याचे एक समीक्षात्मक म्हणजे क्रिटिकली एक्झामाइन करायचंय. तुम्ही ना काय करायचं क्रिटिकली एक्झामाइन द न्यू लिबरल थिअरी ऑफ स्टेट असा प्रश्न आहे सपोज की नवोदरमध्ये राज्यसभांचे समीक्षात्मक परीक्षण करा. याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे ते उद्यास कसे आले त्यांचं म्हणणं काय आहे त्यांच्यावर टीका काय आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही सगळ्या सिद्धांताचे असं एक आन्सर राईटअप करून ठेवा. सध्याच्या जगात राज्याच्या सार्वभौमत्वासमोरील आव्हानांचे परीक्षण करा. तिसरा प्रश्नाला हाच रिपीट झाला म्हणजे एक प्रकारे जागतिकीकरणाच्या या काळामध्ये कशा प्रकारे सार्वभौमत्वावर आव्हान आलेलं आहे. ठीक आहे. क्रिटिकल एक्झामाइन द मार्क्सिस्ट थिअरी ऑफ स्टेट म्हणजे ठीक आहे प्रोलिटॅरिएट हुकुमशाहीच्या संदर्भात म्हणजे ज्यावेळी कामगारांची हुकुमशाही असं म्हणू आपण त्याला की एकदम स्टेट नाही उद्याला येत म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा रिव्होल्युशन होतं त्याच्यानंतर एक प्रोलिटॅरिएट डिक्टेटरशिप इस्टॅब्लिश होते, राईट? मग त्याच्यानंतर क्लासलेस स्टेटलेस सोसायटी येते.
तर अशा प्रकारे याची टीकात्मक परीक्षण करायचे आहे. भाष्यकार राज्य हे वर्ग संघर्षाच्या तडजोड न होण्याच्या परिणामी अस्तित्वात येते. म्हणजे मार्क्सिस्ट जी पूर्ण फिलॉसॉफी आहे ती हेच म्हणते ना की तुमचे जे इंटरेस्ट आहेत ते इरिकन्सायलेबल आहेत, म्हणजे ते कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. कारण कामगारांच्या शोषणातच व्यापारी किंवा सॉरी उद्योगपतींचं हित सामावलेलं आहे. कामगारांचं शोषण बंद होणार आहे तर त्यांचा नफा बंद होणार आहे, त्यामुळे ते कधी होणार नाही. म्हणजे दोघांचं परस्पर जे हितसंबंध आहेत ते बिलकुल म्हणजे अपोजिट आहेत आणि ते कधीही एकत्र होणार नाहीयेत. त्याच्यामुळे त्यांचे हे असंच राखण्यासाठी आणि किंबहुना उद्योगपती जे जे हॅव्स क्लास आहे त्यांना संरक्षण देण्यासाठीच राज्य आलेलं आहे आणि राज्य त्यांच्या हातातील एक बाहुलं आहे. अशा प्रकारची मार्क्सिस्ट फिलॉसॉफिकल अँगल आहे राज्याकडे पाहण्याचा. मार्क्सच्या साधनावादी म्हणजे इन्स्ट्रुमेंटलिस्ट म्हणजे तेच नाही, इन्स्ट्रुमेंट आहे त्यांच्या हातात दिले, त्याला तुम्ही एक दृष्टिकोनातून मूल्यांकन करायचं आहे. त्याच्यानंतर मार्क्सचे राज्याभिषेक विचार भौतिकवादी स्वरूपाचे कसे मानले जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर मार्क्सवादी विश्लेषणात राज्याची सापेक्ष स्वायत्ता म्हणजे तेच रिलेटिव्ह ऑटोनॉमस ते आहे का बाबा, कितपत आहे. हमजा अळवी यांच्या अतिविकसित राज्य म्हणजे ओव्हर डेव्हलप्ड स्टेटचे टीकात्मक परीक्षण करायचे आहे. हमजा अळवी आपल्याकडील स्कॉलर आहेत, आपल्याकडे म्हणजे साऊथ इंडियन सॉरी म्हणजे साऊथ एशियन स्कॉलर आहेत. पाकिस्तान किंवा या प्रकारच्या स्टेटमध्ये त्यांनी त्यावेळीच त्याचं टीकात्मक परीक्षण करायचं आहे. त्याच्यानंतर एक पोस्ट कोलोनियल अंडरस्टँडिंग ऑफ स्टेट म्हणजे आपल्याकडे काही स्कॉलर्स जे कोलोनियलिझम नंतर म्हणजे तुम्ही आम्हाला एक सब्जेक्ट असं पाहता आणि आमचा तुम्ही अभ्यास करणार तुम्ही कोण, म्हणजे आम्ही समर्थ आहोत आणि मग आमच्या अँगलनं आम्ही आम्ही राज्याकडे पाहू. ठीक आहे. तर त्याच्यानंतर एक हेच पुन्हा कमेंट ऑन पोस्ट कोलोनियल थिअरी ऑफ स्टेट. ठीक आहे. सार्वभौमत्वाच्या सिद्धांताविरुद्ध बहुवादी दृष्टिकोनाचे टीकात्मक परीक्षण करा. ठीक आहे. त्यानंतर भाष्य करा बहुवादी राज्य सिद्धांत. बहुवादी राज्य सिद्धांत भाष्य करा, रिपीट झाला प्रश्न 2019 आणि 24 ला आहे तसा. स्त्रीवादी राज्य सिद्धांतावर चर्चा करा. भाष्य करा राज्यावरील स्त्रीवादी टीका. तर म्हणजे स्टेटला ते ऍज अ पॅट्रियोटिक इन्स्टिट्यूशन पाहतात. कारण तुम्ही बघा ना, म्हणजे सीआरपीएफ मध्ये गव्हर्नमेंटल रेकॉर्डनुसार फक्त 4% महिला आहेत. म्हणजे तुमच्या पोलीस फोर्सेस मध्ये किती आहेत? आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जवळपास 50% आय थिंक रिझर्वेशन आहे, राईट? तर थोडंफार आता महिलांची संख्या वाढत आहे, पण आधी किती होती? अजूनही भरपूर चॅलेंजेस आहेत. तर अशा प्रकारे पाहता येईल. आता आपण एक मायक्रो लिस्टिंग पाहू की ज्यावेळी आपण राज्याची नोट बनवणार आहोत तर पहिल्यांदा आपण कोणत्या कोणत्या पॉईंटवर नोट्स असायला हव्यात. राज्य म्हणजे काय, त्याची संकल्पना, व्याख्या, स्वरूप याच्यावर नोट असायला पाहिजे. राज्याचे विविध पैलू कोणते, राज्याचे कार्य कोणते आहेत, राज्याचे मूलभूत घटक कोणते, कोणते 4 घटक मी सांगितले होते. आता कमेंट मध्ये तुम्ही लिहा कोणते कोणते 4 घटक मी सांगितले होते. त्याच्यानंतर राज्य आणि राष्ट्र यांच्यामधील फरक, राज्य आणि नागरी समाज यांच्यामधील संबंध काय आहे, सार्वभौमत्वाची संकल्पना आहे काय आहे ऍक्च्युली, सार्वभौमत्वासमोरील समकालीन आव्हाने कोणती आहेत, म्हणजे जागतिकीकरणापासून असेल, बहुराष्ट्रीय कंपन्यांपासून असेल, माहिती तंत्रज्ञानापासून असेल, राज्याच्या सिद्धांतांचे म्हणजे एक प्रकारे ही काही गरज नाही, हे आपण आता ब्रॉडली पाहणार आहोत. उदारमतवादी राज्य सिद्धांत. ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळी आपण उदारमतवादी राज्य सिद्धांत पाहणार आहोत तर त्याचे इव्होल्युशन काय आहे, त्याचे फीचर्स काय आहेत आणि त्याच्यावर टीका कोणते कोणते टीका आहेत त्याच्यावर, आणि त्याला तिने रिबटल दिलेला आहे का, काही उत्तर दिलेलं आहे का, तर अशी एक नोट बनवायची. ठीक आहे. मग त्याच्यानंतर क्लासिकल लिबरल्स व्ह्यू, त्यानंतर एक सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह लिबरल्स किंवा वेलफेअर स्टेट कसं काय आहे, नव उदारमतवादी राज्य सिद्धांत काय आहे, मार्क्सवादी राज्य सिद्धांत काय आहे, राज्य म्हणजे सत्ताधारी वर्गाचे साधन असे ते का म्हणतायत, राज्याची सापेक्ष स्वायत्ता म्हणजे मार्क्सवादीने जी पुनर्व्याख्या केली ते ती काय आहे, बहुत्ववादी प्लुरलिस्ट स्टेट काय आहे, मग उत्तर वसाहती पोस्ट कोलोनियल यांचा राज्याविषयीचा दृष्टिकोन काय आहे, स्त्रीवादी राज्याचा दृष्टिकोन काय आहे, राज्यसत्तेवरील स्त्रीवादी टीका आणि मग पुरुषसत्ताक सत्तेचे त्यांनी कसे विश्लेषण केलेलं आहे. तर इतकं जरी तुम्ही पॉईंट्स, जवळपास 20 पॉईंट्स आहेत, यातील 2-3 पॉईंट सोडून द्या, जवळपास 17 ते 18 पॉईंट जर तुम्ही सरळ केले आणि याची नोट जर बनवली, ह्याच्या पलीकडचं काही येणार नाहीये परीक्षेमध्ये. ठीक आहे. म्हणजे याच वर्षी नाही तर कधीच पुढे पण येणार नाही. तर इतकी नोट तुमची सरळ असू द्या. बाकी क्वेश्चन इकडे तिकडे जरी फेम झाला तरी बॉडी हीच राहते, फक्त त्याच्यानुसार फक्त इंट्रो कन्क्लुजन मध्ये थोडेसे चेंजेस करायला लागतात. ते होऊन जाते. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. आता मी जसं सांगितलं होतं की सोर्सेस हे असणार आहेत आपले. मराठीसाठी सगळ्यात बेस्ट बुक हेच आहे, तुकाराम जाधव सरांनी जे ट्रान्सलेशन केलेलं होतं ओपी गोबा यांच्या बुकचं, अन इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थिअरी. इंग्लिश मधून जे प्रिपेअर करायचे त्यांच्यासाठी ही 3 बुक्स आहेत खूप चांगली. यांना बॅलन्स न रेफर करायचं आहे. म्हणजे एक जर तुम्ही ओपी गोबाला पूर्णपणे ऍज अ बेस्ट सोर्स ठेवा आणि याच्या पलीकडचं थोडंफार व्हॅल्युएशन या 2 बुक्स मधून तुम्ही करू शकता. ठीक आहे. मराठीसाठी जस्ट रिलाय ऑन दिस वन बुक ओनली, इट्स मोर देन इनफ.
आता याच्यातील चॅप्टर्स कोणते कोणते आहेत? तर एक राज्याची संकल्पना, राज्याचा अर्थ, राज्याचे घटक, लोक, भूप्रदेश, शासन, सार्वभौमत्व इतकं नीट करा. त्यानंतर राज्य आणि राष्ट्र यांच्यातील फरक, राज्य आणि शासन यांच्यातील ऍक्च्युली संबंध. तर एवढं ठीक आहे, खालचं इग्नोर करा. त्याच्यानंतर राज्याचे स्वरूप कोणते कोणते, राज्याचे जैविक सिद्धांत काय आहे, यांत्रिक सिद्धांत काय आहे, म्हणजे सामाजिक करारानं ते आलं. आणि आधीचे अरिस्टॉटल किंवा प्लेटो म्हणत होते की राज्य नॅचरल इन्स्टिट्यूशन आहे, आधीपासून आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सामाजिक कराराचा सिद्धांत वगैरे हे सर्व, त्याच्यावरल्या टीका, मग उदारमतवादी सिद्धांत, कल्याणकारी राज्याचे परिप्रेक्ष्य, वर्गवादी सिद्धांत म्हणजे मार्क्सिस्ट सिद्धांत, त्याचे टीकात्मक मूल्यमापन, मग समुदायवादी परिप्रेक्ष्य, उत्तर वसाहतिक परिप्रेक्ष्य म्हणजे पोस्ट कोलोनियल, मग गांधीवादी परिप्रेक्ष्य, स्त्रीवादी परिप्रेक्ष्य, बहुलवादी परिप्रेक्ष्य. तर असे जवळपास या सगळ्या नोट्स आपल्या तयार पाहिजेत. हे नीट करावं या आठवड्याभरात. हम्म. इतकं मोर दॅन हे दोन चॅप्टर्स आहेत, आणि एक चॅप्टर आय थिंक मी तर राहिला माझ्याकडून. सार्वभौमत्वाविषयी सुद्धा एक चॅप्टर आहे या बुकमध्ये. एक ते दोन चॅप्टर आहेत, ते ते थोडं वरच्यावर पहा, कारण त्याच्यावर 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत, जागतिकीकरणाचे सार्वभौमत्वावर होणारे परिणाम. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याला प्रिपेअर करू शकता. आय थिंक इट्स मोर दॅन इनफ. जवळपास आपण सर्व पीवायक्यूज बघितले. त्याच्यानंतर आपण मायक्रो लिस्टिंग केलं. ठीक. कसा कसा अभ्यास करायचा आहे, नोट्स कशी काढायची आहे. म्हणजे आता तुम्ही असा वरती क्वेश्चन लिहा की क्रिटिकली एक्झामाइन द लिबरल थिअरी ऑफ स्टेट. तसंच टीकात्मक समीक्षा करा, उदारमतवादी राज्याचा सिद्धांत याची टीकात्मक समीक्षा करा. असं लिहिल्यामुळे काय होईल, त्याचं इव्होल्युशन म्हणजे हा सिद्धांत आला कसा, मग तो काय म्हणतो, कोणते कोणते स्कॉलर आहेत, कोणते कोणते बुक्स त्यांचे आहेत, काय कन्सेप्ट आहेत, मग त्यांचं नेचर फ्युचर काय आहे, आणि मग त्याच्यावर टीका काय काय होते. मग आता समजा तुम्ही लिबरलिस्ट म्हणजे उदारमतवादी सिद्धांत बघणार आहात, तर त्याच्यावर टीका कोण करणार आहेत, मार्क्सवादी लोक टीका करणार आहेत. ठीक आहे. स्त्रीवादी लोक काही टीका करतील, पोस्ट कोलोनियल म्हणजे उत्तर वसाहतवादी काही लोक टीका करतील. तर म्हणजे ज्यावेळी तुम्ही एकाच लिहिणार आहे ना, तर बाकीच्यांना ऍज अ टीकात्मक कोण यूज करायचं, ती त्यांच्यावर काय टीका करतात. ठीक आहे. म्हणजे उदारमतवादी लोक काय म्हणतील की स्टेट हे एक न्यूट्रल अंपायर आहे, म्हणजे एक काय म्हणू आपण त्याला, एक एक न्यायाधीशासारखं आहे, ते कुणाची बाजू घेत नाही. ठीक आहे. आणि मार्क्सवादी लोक काय म्हणतील, नाही ते तर बाहुलं आहे, ते तर म्हणजे जो उद्योगपतींच्या हातातलं एक बाहुलं आहे. अशी एकमेकाला वापरायचं, म्हणजे ह्याच्यावर टीका करण्यासाठी यांना वापरायचं. असंच कंटिन्यू करायचंय. ठीक आहे. तर अशा प्रकारे नोट्स तुमच्या रेडी पाहिजेत. ठीक आहे. आय थिंक 2 चॅप्टर्स आहेत, हे वाचायला 2 दिवस मोर दॅन इनफ आहेत. आणि त्याच्यावर नोट्स बनवायला अजून 2 दिवस घ्या. जवळपास 4 दिवस झाले. आणि मग एखादा दिवस तुम्ही त्याच्यावरल्या क्वेश्चन्स लिहायचे आहेत, म्हणजे जे पीवायक्यूज होते असेच जवळपास नोट्स पण बनवताना क्वेश्चन आन्सर सारखेच बनवा. आणि जवळपास जे 4 ते 5 जे सिद्धांत आहेत स्टेट विषयीचे, त्याच्यावरली 4 ते 5 तुम्ही पीवायक्यूज स्वतःहून लिहा. तुमचा हा चॅप्टर पूर्णपणे होऊन जाईल. ही जी पूर्ण पीपीटी आहे ती मी या टेलिग्राम चॅनलवर बिंग पॉलिटिकल मराठी या टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करणार आहे. तुमच्या मित्रांनाही सांगा आणि नक्कीच पहा. असाच आपण अभ्यास करणार आहोत, जे मी आधी सांगितलं होतं की हे जस्ट आय एम जस्ट अ फॅसिलिटेटर, आय एम नॉट अ टीचर. ठीक आहे. आय एम जस्ट अ फॅसिलिटेटर. तुम्हालाच मेहनत करायची आहे, कारण तुम्ही जितकी मेहनत करणार आहात तितकं तुम्ही रिटर्न करणार आहात. मी तुम्हाला शिकवणार ते पॅसिव्ह लर्निंग होणार आहे, त्याच्यातून काही साध्य होणार नाहीये. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आहे लिहिणं. ठीक आहे. परफेक्ट आन्सर असं काही नसते. ठीक आहे. तर लिहा, म्हणजे 5 ते 6 क्वेश्चन तुम्ही लिहिले पाहिजेत हे 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 पूर्ण झाल्यानंतर. हे 2 ते 3 चॅप्टर्स वाचल्यानंतर 5 ते 6 एमसीक्यूज तुम्ही, सॉरी पीवायक्यूज तुम्ही लिहिले पाहिजे. ऑल द बेस्ट. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी पुढचा सिद्धांत घेऊन. ठीक आहे. थँक्यू.